हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरती 2023 चा जो पेसा संदर्भातील रिझल्ट पेंडिंगला आहे तो रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तलाठी भरती रिलेटेड एक नवीन अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे मित्रांनो ती तुम्ही या ठिकाणी पहा। तर बघा, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महसूल मंत्री यांनी संभाजीनगर येथे पेसाच्या विषयावर भाष्य केलेले आहे। पेसाच्या जागा वगळून इतर निकाल जाहीर करण्याचे निर्देश त्यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले त्यांनी सांगितले। पेसा केसमुळे इतर लोकांना थांबवून ठेवणे योग्य नाही असेही ते म्हटले। येत्या काही दिवसात निकाल प्रसिद्ध होईल हे सांगून आश्वासित केले। तलाठी अधिवेशन संभाजीनगर। तर बघा ही मित्रांनो तलाठी भरतीचं जे अधिवेशन झालं मित्रांनो संभाजीनगरला, त्यामधील ही अपडेट समोर आलेली आहे। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला समजलेलं आहे की पेसाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट सोडून इतर जे 23 जिल्ह्यामधील विद्यार्थी आहेत तर त्यांचा रिझल्ट थांबवून न ठेवता त्यांचा रिझल्ट जाहीर होणार आहे। म्हणजे मित्रांनो येत्या 3 ते 4 दिवसामध्ये मित्रांनो तलाठी भरतीच्या 23 जिल्ह्यांचा रिझल्ट जाहीर होईल आणि 13 जिल्हे हे पेंडिंगला आहेत जे पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर बघा हे 13 जिल्हे कोणकोणते आहेत ते बघा। 13 पेसा डिस्ट्रिक्ट अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर असे जवळपास मित्रांनो टोटल 13 डिस्ट्रिक्ट आहेत। हे डिस्ट्रिक्ट मित्रांनो पेसा क्षेत्रामध्ये येतात। तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा मित्रांनो, सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे पेसा संदर्भात निकालाच्या तारीख दिल्या होत्या तर बघा पहिली तारीख दिली होती मित्रांनो की 4 डिसेंबरला तलाठी भरतीचा पेसा संदर्भात निकाल येईल। त्याच्यानंतर परत तारीख पुढे गेली मित्रांनो आणि ती तारीख आली 9 जानेवारी। त्यानंतर पुन्हा एकदा तारीख पुढे गेली आणि म्हणजे तारीख पे तारीखच भेटत राहिली मित्रांनो। परत 30 जानेवारी 2024 तारीख दिली। त्याच्यानंतर मित्रांनो परत 13 फेब्रुवारी 2024 तारीख दिली। आज मित्रांनो 13 फेब्रुवारी आहे, परंतु मित्रांनो आज निकाल लागेल का? तर मित्रांनो आज तलाठी भरतीचा जेवढे पण पेसा क्षेत्रामध्ये जिल्हे आहेत त्यांचा रिझल्ट आज मित्रांनो नाहीये सर्वोच्च न्यायालयाचा, हे समजून घ्या। कधीपर्यंत लागेल याविषयी पण संपूर्ण माहिती सांगणार आहे, डेट पण सांगणार आहे। तर त्यानंतर आता पुढील डेट ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली त्यानुसार मित्रांनो पुढील जी डेट आहे ती डेट आहे 5 मार्च 2024। तर आता मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे तो 5 मार्च 2024 ला लागणार आहे। तर आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो समजून घ्या की आता एक्झॅक्टली तुमची जी रिझल्टची प्रोसेस कशी होणार आहे ती शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो। म्हणजे निकाल कधी जाहीर होईल आणि कसा जाहीर होईल ते पण तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 5 मार्चला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 5 मार्चला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 5 मार्चलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसात म्हणजेच 8 मार्च किंवा 9 मार्चला मित्रांनो तुमचा निकाल जाहीर होईल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांसमोर नाहीये। तर मित्रांनो आता तुमची जी तलाठी भरतीच्या जेवढे पण पेसा क्षेत्रामध्ये हे टोटल बघा 13 जिल्हे आहेत। या 13च्या 13 जिल्ह्यामधील जेवढे सुद्धा विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांना मित्रांनो आता 5 मार्च पर्यंत पेशन्स ठेवायचे आहेत आणि 5 मार्चलाच मित्रांनो तलाठी भरतीची पेसा रिझल्ट संदर्भात जी काही अपडेट आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची ती येणार आहे। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच।